जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आजचा आपला विषय आहे की तनू पुणेकरच्या नेमक्या विषयाचं झालं काय किंवा नेमकं मॅटर काय आहे किंवा प्रकरण काय आहे. बघा, तनू पुणेकर हिच्या यूट्यूब चॅनलवरून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्या व्हिडिओमध्ये ती काही मुद्दे बोलली. ते मुद्दे कुठले कुठले होते? त्यातला एक मुद्दा होता की मी आंधळे सरांच्या भरोश्यावर नाही. दुसरा मुद्दा होता की मी 10 वर्षापासून गादी चालवते, मी स्वतःच्या भरोश्यावर आहे. तिसरा मुद्दा होता की माझे पुण्यामधील 4 गुरु वेगळे आहे आणि 5वे आंधळे सर आहे, त्यामुळे मी फक्त आंधळे सरांच्या भरोश्यावर नाही तर मी माझ्या 4 गुरूंच्या भरोश्यावरती आहे. या सदृश्य काहीतरी ते मुद्दे होते. मी पूर्ण तो व्हिडिओ ऐकलेला नाही, मला तो काही जणांनी फॉरवर्ड केला. याला प्रत्युत्तर देण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ आहे. पण हे प्रत्युत्तर माझं कुठलंही भांडणाच्या स्वरूपामध्ये किंवा वादग्रस्त स्वरूपामध्ये नाहीये. तनूसोबत तर माझा कुठलाच वाद नाहीये. पण मग हे व्हिडिओ तयार करण्याचं कारण काय, उद्देश काय? तर ज्या वेळेला तनूने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला त्यावेळेला तनूच्या यूट्यूब चॅनलवरती माझ्या शिष्यवर्गापैकी 90% शिष्यवर्ग तिला फॉलो करतात. कारण त्यांना माहिती आहे की तनूला मी मुलगी मानलेली होतं आणि त्यामुळे मग ही कुठेतरी आपली गुरु बहीण आहे, गुरु बहिणी समान आहे, यामुळे हिला सपोर्ट करा या नात्यामुळे जवळजवळ माझ्या चॅनलचे दर्शक आणि माझे त्या ठिकाणी असणारे शिष्यवर्ग हे तिला जवळजवळ भरपूर प्रमाणामध्ये फॉलो करत होते आणि करतात. ज्या वेळेला तिचं हे सेंटेन्स, तिचे हे वाक्य माझ्या शिष्यांनी ऐकले त्यावेळेला काही शिष्यांना फार वाईट वाटलं, काही जणांना रागाचा पारा सुद्धा चढला. या सर्व धुमचक्रीमध्ये मी साताऱ्याला होतो. साताऱ्याच्या कराडमध्ये मी शिबिर घेत होतो. 2 दिवस तिकडे माझा मोबाईल बंद असायचा. तर अक्षरशः बऱ्याच शिष्यवर्गांमधून माझे जे सेवेकरी आहे, जे माझे फोन उचलतात, त्यांना बऱ्याच प्रमाणावरती कॉल केले की गुरुजींच्या कानावरती हा विषय घाला आणि याचा कुठेतरी जाब आम्हाला तनू पुणेकरला विचारायचा आहे. काही जण म्हटले की तिच्या चॅनलवरती आपण बहिष्कार घालूया, तिला अनसबस्क्राईब करूया. काही जण म्हटले की आपण तिच्या घरी जाऊन तिला जाब विचारूया. आणि मग मला शेवटी रात्री साधारणतः 10:30 किंवा 10:45 वाजता दुर्गेशचा फोन आला आणि दुर्गेशने मला माहिती दिली की भाऊ, मला भाऊ म्हणतात माझे चेले जवळचे, की भाऊ तनूच्या कुठल्या तरी व्हिडिओवरती फार जास्त रान पेटलंय, तुम्ही यावरती लक्ष घाला. म्हटलं काय बोलली आहे ती, असं मला माहीत नव्हतं. मग तो व्हिडिओ सुद्धा मला नितीन घावरे नावाच्या माझ्या एका चेल्याने पाठवला आणि त्या व्हिडिओच्या खाली नितीन घावरेचं म्हणणं होतं की गुरुजी, आम्ही 4-5 जण पुण्याला तिला जाब विचारण्यासाठी जाणार आहोत. मला तो व्हिडिओ पहिले ऐकावा लागला. त्या व्हिडिओला ऐकून मग मी माझं व्हॉट्सअप ओपन केलं. माझ्या व्हॉट्सअपवरती ऑलरेडी तनूचे काही मिस कॉल आणि मेसेजेस आलेले होते. मी ते मेसेजेससुद्धा ऐकले आणि संपूर्ण प्रकरण माझ्या लक्षामध्ये आलं की नेमकं ती त्या व्हिडिओमध्ये असं वादग्रस्त काही बोलली आहे का, किंवा ती जर बोलली असेल नेमकं तिला बोलण्यासाठी भाग कोणी पाडलं किंवा नेमकं प्रकरण काय. आणि ज्या वेळेला मी ह्या प्रकरणाच्या सखोलमध्ये गेलो, सूक्ष्मामध्ये गेलो, तेव्हा अनेक बाबी समोर आल्या. त्याच बाबी मला या ठिकाणी समोर मांडायच्या आहे. आणि याचं कारण असं की कोणीही तनू पुणेकरला विनाकारण त्या ठिकाणी डोळ्यावरती धरू नये, तिला वाईट समजू नये, कारण ती मनाने खरोखर वाईट अशी मुलगीच नाही आहे. अतिशय चांगली, प्रेमळ स्वभावाची आणि समजूतदार मुलगी आहे. आता बघा, विषयाची सुरुवात कुठून होते तुम्हाला मी सांगतो. आता ह्या ठिकाणी मी सर्व सत्य परिस्थिती बोलली पाहिजे. तनू पुणेकर ही माझ्याकडे उपासना शिबिरासाठी आली होती. तिचा व्हिडिओसुद्धा तिने त्यावेळेला आपल्याला दिलेला होता आणि तिची इच्छा होती की तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करावा. आपण तो केला. त्यामध्ये तिला उपासना शिबिराचे काय काय अनुभव आले हे सुद्धा सांगितलं होतं. तो व्हिडिओ आजही आपल्या चॅनलवरती आहे. तनूने उपासना शिबिर केलं, तिला त्याचे दिव्य अनुभव प्राप्त झाले, तिला अनेक त्या ठिकाणी अनुभूती प्राप्त झाल्या. याशिवायच उपासना शिबिर केल्यानंतर तिच्या काही घरगुती प्रॉब्लेम आणि काही तिला मानसिक त्रास होते, ते सर्व तिचे निवारण झाले. हे तिने तिच्या तोंडाने सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आणि सांगितलेलं आहे. आता तनूला ज्या वेळेला फार जास्त फरक पडला त्यावेळेला मला तिची तळमळ दिसायची की ही मुलगी किन्नर समुदायातील असून सुद्धा जगाच्या कल्याणासाठी झटते. हिच्याकडे 4 कोणी भक्त आले तर त्या भक्तांचं चांगलं व्हावं ही तिची तळमळ असते. मग मी सुद्धा तिला वेळोवेळी मार्गदर्शन करतच होतो. जे जे अडेल नडेल ते सर्व समजावून सांगत होतो आणि अशा पद्धतीनुसार तिने मला पित्याचा मान दिला, बापाचा मान दिला आणि मी सुद्धा तिला मुलीचा दर्जा दिला, लेकीचा दर्जा दिला.
पुढे असं झालं की तनूची जी बोली भाषा आहे ती मला फार जास्त आवडली, कारण ती सुंदर बोलते, स्वतःचा मुद्दा व्यवस्थित पटवून देते. याशिवायच ती बऱ्या प्रमाणामध्ये धर्माचं ज्ञान ठेवून सुद्धा आहे. मग मीच तिला सांगितलं की कुठेतरी हे तुझं ज्ञान जगापर्यंत पोहोचवण्यासाठी तू यूट्यूब चॅनल का ओपन करत नाहीस? तर तिची पहिली प्रतिक्रिया अशी होती की सर, यूट्यूब चॅनल जर मी ओपन केलं तर मला त्यावर बोलता येईल का, किंवा मी काय बोलू? मी म्हटलं, अगं जशी तू माझ्याशी बोलतेस, जशी तू तुझ्याकडे आलेल्या भक्तांशी बोलतेस, तसंच तू सर्व समोरच्या दर्शकांना स्वतःचा परिवार मानून त्यांच्यासमोर तुझं जे काही ज्ञान आहे, तुला जी काही माहिती आहे, किंवा तू जी काही देवपूजा करतेस, देवीची पूजा वगैरे बांधतेस, अगदी साडी नेसवण्यापासून ते तोडग्यांपर्यंत तुला जे जे माहिती आहे ते तू दर्शकांपर्यंत पोहोचव आणि तू यूट्यूब चॅनल ओपन कर. त्यावर तिने बराचसा विचार केला. मग पुन्हा तिने मला विचारलं की सर, तुम्ही जर माझ्या पाठीशी असाल तर मी यूट्यूब चॅनल ओपन करते. आणि मग मी तिला सांगितलं, तुझं यूट्यूब चॅनल ओपन झाल्यावर तुझा पहिला सबस्क्रायबर हा मी असेल. मग तिने यूट्यूब चॅनल ओपन केलं आणि सर्वात प्रथम ती लिंक तिने मला पाठवली. आणि या ठिकाणी मी अभिमानाची गोष्ट तर नाही सांगत, पण वास्तविकता सांगतोय. हे तुम्ही तनूलाही विचारू शकता. तिच्या यूट्यूब चॅनलला ओपन करून देणारा व्यक्ती मी होतो. तिला ते यूट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारा व्यक्ती मी होतो. अगदी यूट्यूबवरती कुठले मुद्दे घ्यावे, कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवावे, याचंही बारीक सारीक मार्गदर्शन ती माझ्याकडून घेत होती. मी तिला ते देत होतो. माझ्या गडबडीच्या शेड्यूलमध्ये, वेळेमध्ये वेळ काढून मी तिला देत होतो. आता इथे माझ्या काही चेल्यांवरती अन्याय सुद्धा होत होता. तो कुठला? माझे बरेचसे चेले मला कॉल करायचे आणि त्यावेळेला मी तनूसोबत बोलत राहायचो. पण मी त्या ठिकाणी हा विचार केलेला होता की माझ्या चेल्यांशी मी नंतर केव्हाही बोलेन, परंतु ही मुलगी किन्नर समुदायातील आहे आणि मी सुरुवातीपासूनच जोगती असेल, किन्नर असेल, ह्या समुदायाबद्दल मोठं मन ठेवून आहे. अगदी त्या ठिकाणी कीर्तिकाताई पाटील असेल, किंवा त्या ठिकाणी ऐश्वर्याताई पांडव असेल, किंवा या ठिकाणी असणारी आपली तनू पुणेकर असेल, या सर्व किन्नर जोगती समुदायामधून आलेल्या ज्या काही मुली आहे, महिला आहे, यांच्याबद्दल मला त्या ठिकाणी प्रेम आणि सन्मान वाटतो. त्याचं कारण असं की नराच्या पाठीमागे सर्व उभे राहतील, नारीच्या पाठीमागे सर्व उभे राहतील. स्त्री आणि पुरुष स्वतःच्या बळावरती, स्वतःच्या भरोशावरती वाटेल तसं साम्राज्य उभं करतील, परंतु ह्या किन्नर समुदायाला स्वतःचं साम्राज्य असं उभं करता येत नाही. समाजाने त्यांना अजूनही पूर्णपणे सन्मानाची वागणूक दिलेली नाही, मानसिकता बदललेली नाही. म्हणून आपल्या 2 चेल्यांना वेळ कमी मिळाला तरी चालेल, पण आपण तनूसाठी झटलं पाहिजे, ही तळमळ मला तेव्हा वाटत होती, आजही वाटते. मग मी तनूच्या चॅनलला सबस्क्राईब केलं, तिला मुद्दे देत राहिलो, तिच्या अनेक समस्या सोडवत राहिलो. मग अशा पद्धतीनुसार तिचं यूट्यूब चॅनल बऱ्यापैकी फेमस झालं आणि मी माझ्या शिष्यांना सांगितलं की तनूला मी मुलगी मानलेली आहे, हिच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करूया, पाठिंबा देऊया. आणि हळूहळू म्हणता म्हणता माझ्या शिष्यमंडळाने आणि बाहेरच्या मंडळाने सुद्धा, असं म्हणणार नाही की संपूर्ण माझ्या मंडळानेच तिला पाठिंबा दिला, परंतु काही माझं मंडळ आणि काही बाहेरची जनता, अशा सर्वांनी मिळून तिला उचललं आणि तिचं चॅनल आज एक बऱ्यापैकी नावालौकिकाला आलेलं नवं चॅनल आहे. छोटं आहे परंतु चांगलं चॅनल आहे, ज्यावरती ती चांगल्या माहित्या सांगत असते. आता विषयाची सुरुवात कुठून होते बघा. तनू पुणेकरला कुठला तरी एक व्यक्ती, आता हल्ली त्या व्यक्तीची माहिती काढली आहे आम्ही, तो कोण आहे तर तो व्यक्ती तिच्याच घराच्या जवळपासच्या भागामध्ये राहणारा व्यक्ती आहे, जो पूर्व काळामध्ये तिच्यासोबत चांगले संबंध ठेवून होता. नंतरच्या काळामध्ये हिची होणारी आध्यात्मिक प्रगती आणि तनू पुणेकरचं यूट्यूबचं चॅनल बघून त्या व्यक्तीला काय वाटलं काय नाही तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. परंतु काहीतरी आपसी मनमिटावामुळे ह्या व्यक्तीने स्वतःचं फेक असं यूट्यूब चॅनल तयार केलं, अकाउंट तयार केलं आणि तनू पुणेकरच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली त्याने काही वात्रट कमेंट टाकायला सुरुवात केल्या. त्या 3 ते 4 व्हिडिओच्या खाली कमेंट एवढ्या वात्रट होत्या की अक्षरशः त्यामध्ये ती व्यक्ती तिला म्हणायची, तनू पुणेकरला, तू अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली आहेस. म्हणजेच काय तर तिला फारसं ज्ञान नाही अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं म्हणजे. नंतर ती व्यक्ती म्हणायची की तू स्वतःला आंधळे सरांच्या बरोबरीची समजतेस. त्यानंतर ती व्यक्ती तिला म्हणायची की तू आंधळे सरांची बरोबरी करू नकोस, तू त्यांच्या जीवावर उड्या मारतेस, तू उपासना शिबिर केल्यापासून हवेमध्ये गेलीस, वगैरे वगैरे वगैरे. तिने एका व्हिडिओमध्ये त्याला प्रत्युत्तर दिलं, दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रत्युत्तर दिलं, तिसऱ्या व्हिडिओमध्ये प्रत्युत्तर दिलं आणि शेवटी बघा, कोणीही व्यक्ती असो त्याला सारखा सारखा जर चिमटा काढत गेलं त्याचा कधी ना कधीतरी उद्रेक होतो. तसा उद्रेक तनू पुणेकरचा झाला आणि मग तिने रागाच्या भरामध्ये एक व्हिडिओ तयार केला. तेही नंतर तिने मला सांगितलं की मी अतिशय टेन्शनमध्ये होते, रागाच्या भरात होते, मला काही सुचेनासं झालं होतं आणि रागाच्या भरात मी काय बोलले हे पूर्णपणे मला कळालंही नाही, फक्त मी बोलत गेले. हे तिने प्रांजळ मनाने माझ्यापाशी नंतर कबूलही केलं.
मग ती त्या व्हिडिओमध्ये त्या समोरच्या व्यक्तीला प्रत्युत्तर देताना म्हणाली की मी आंधळे सरांच्या भरोशावरती नाही, माझे आंधळे सर सोडून इतर 4 गुरु आहे, मी 10 वर्षापासून गादी चालवते, म्हणून मला आंधळे सरांच्या नावाची गरज नाही किंवा मला त्यांची गरज वाटत नाही. मग आता या मुद्द्यावरती जे माझ्या चेल्यांना वाईट वाटलं त्यांना मी सांगू इच्छितो, ती ज्या परिस्थितीमध्ये होती कदाचित त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जरी असता तर एखाद्या वेळेला वाईट वाटणं साहजिक होतं. हां, त्या प्रसंगामध्ये ती जे बोलली मी त्याचं समर्थन अजिबातच करणार नाही, कारण माणूस कितीही रागात असो त्याचा बोलण्यावरती संयम असला पाहिजे. आपल्या बोलण्यामधून एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा अपमान होऊ नये हेही त्यांनी पाळलं पाहिजे. परंतु माझं मन तेवढं मोठं आहे की ती बोलून सुद्धा मी तिला त्यानंतरही 15 ते 20 मिनिट गाईड केलं, समजावून सांगितलं, मार्गदर्शन केलं आणि सांगितलं प्रत्येक कमेंटला उत्तर देण्यापेक्षा तू अशा व्यक्तींना ब्लॉक करून टाक जेणेकरून त्यांचा तुझा संबंधच कधी येणार नाही. कारण यूट्यूब चॅनलचा उद्देश हा ज्ञानप्राप्ती असावा, काहीतरी नवीन मिळत जावं असा असावा, उगाच एकामेकांचे पाय ओढणे, एकामेकांवर टीका करणे हा नसावा. काही कठीण प्रसंगी टीका करावी सुद्धा लागते बरं का. मला सुद्धा काही प्रसंगांमध्ये अगदी माझ्या गळ्यापर्यंत जेव्हा आलं तेव्हा अशा व्यक्तींना पायदळी घ्यावं लागलं, त्यांचे धिंडवडे काढावे लागले, त्यांना एक्सपोज करून यूट्यूबवर उघडं पाडावं लागलं. परंतु त्याचे पूर्ण पुरावे माझ्या हाताशी होते. मी हवेमध्ये कधीही गोळीबार केला नाही. आता या प्रकरणामध्ये असं झालं की जी व्यक्ती तनूच्या जवळची होती तिनेच फेक अकाउंट तयार करून तिला तसल्या कमेंट केल्या. तिथे गैरसमज असा निर्माण झाला की ही व्यक्ती नेमकी कोणीतरी बाहेरच्या गावची आहे. मग काही जण म्हणू लागले ती जालन्याची असावी, औरंगाबादची असावी, तनूला वाटायचं की ती पुणे जिल्ह्यातील असावी किंवा मुंबईची असावी. व्यक्ती फार घराच्या जवळ राहणारी तिच्या इलाख्यातीलच निघाली, हा विषय नंतरचा वेगळा. असो, आता बघा, प्रथम मी आता मुद्द्यावरती येतो की या ठिकाणी तनू जे काही बोलली त्यामध्ये काहीही खोटं नाही. आणि का, याचे मी उत्तर आता या ठिकाणी तुम्हाला देतो. आपल्याला वाईट वाटून घेण्याची गरज नाही शिष्यमंडळाला. बघा, दुसरा एक मुद्दा मला आणखीन क्लिअर हा करायचा आहे की काही जणांचे आमच्या सेवेकऱ्यांच्या मोबाईलवरती कॉल येऊन राहिलेले आहेत आणि मेसेजेस येऊन राहिलेले आहे. कुठले कॉल? की तनू पुणेकर ज्या काही बांधण्या तयार करून देते आणि बांधण्या तयार करून देत असताना ती काहीतरी विशिष्ट मंत्र शिकवते की ह्या मंत्रांचा तुम्ही घरी जाप करा, म्हणजेच त्याची साधना करा. तर काही जणांनी आमच्या सेवेकऱ्यांच्या मोबाईलवरती ते मेसेजेस पाठवलेले आहे जे आजही मी सुरक्षित ठेवलेले आहे. त्यावरती काही मंत्र होते आणि ते मंत्र त्यांनी आमच्या दुर्गेशला आणि सिद्धांतला पाठवले आणि असं विचारलं की हे मंत्र आंधळे सरांचे आहेत का. आता ही मुलं माझ्यासोबत अनेक वर्षापासून राहिल्यामुळे त्यांना पूर्ण कल्पना आहे की मी स्वतः म्हणजे आंधळे सर असले कुठलेही मंत्र वगैरे कोणाला देत नाही. जे काही माझं असतं मी माझ्या शिष्यांना देतो, ते गुप्त पद्धतीने देतो. उपासना जे करतात उपासनेमध्ये आम्ही नरवारणा मंत्राची सिद्धी आणि जागृती करतो, ती गुप्त क्रिया असते. पण असले मंत्र मी काही कोणाला देत नाही किंवा आमच्याकडे अशी पद्धतच नाही, ती आम्हाला मान्य सुद्धा नाही. मग मुलं म्हटले त्या ठिकाणी की हे मंत्र आमचे नाही. आता ज्या वेळेला त्या समोरच्या 2 व्यक्तींना मुलांनी रिप्लाय दिला की हे मंत्र आमचे नाही, तर मुलांना हे माहिती नव्हतं, दुर्गेशला किंवा सिद्धांतला, की हे मंत्र तनू पुणेकरकडून त्यांना मिळालेले आहे. मुलांना वाटलं कोणीतरी दुसऱ्या कुठल्या बाबा बुवाने दिले असतील, म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं हे मंत्र आमचे नाही. त्यावर समोरच्या व्यक्तींनी विचारलं हे मंत्र खरे आहेत का, हे आम्हाला आंधळे सरांना विचारून सांगा, कारण आम्हाला धर्मशास्त्रीय दृष्ट्या ह्या मंत्रांमध्ये त्रुटी वाटते. जेव्हा मी तो मंत्र बघितला माझ्या लक्षात आलं. मग मी पहिला प्रश्न हा विचारला की हा मंत्र त्यांना कोणी दिला आहे ते विचारा. त्यांना समोरच्या व्यक्तीला विचारण्यात आलं की बाबा तुम्हाला हा मंत्र कोणी दिला. ते म्हटले आम्ही तनूताई पुणेकरकडे गेलो, तिच्याकडून बांधणी घेतली, बांधणी घेताना तिने आम्हाला हा मंत्र दिला. मग मुळामध्ये पहिला प्रश्न हा निर्माण होतो, जे व्यक्ती तनूकडे बांधणी घेण्यासाठी जातात ते जर पूर्ण श्रद्धेने जात असतील तर मग त्यांनी आम्हाला किंवा आमच्या संस्थांशी कॉन्टॅक्ट करून ते मंत्र आम्हाला पाठवणे अतिशय जास्त चुकीचं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी जाताय, ज्या ठिकाणी तुम्ही बांधणी घेताय किंवा मंत्र घेताय तिथे पूर्ण श्रद्धा ठेवूनच जावं, पूर्ण समर्पण करूनच जावं. तो मंत्र योग्य की अयोग्य हा विषय बाजूला राहिला, बांधणीने तुम्हाला फरक पडेल किंवा न पडेल हा विषय सुद्धा बाजूने राहिला. परंतु समोरची व्यक्ती जर तळमळीने तुम्हाला बांधणी तयार करून देते किंवा कुठला तरी मंत्र शिकवते किंवा सांगते बाबा की ह्या मंत्राचा तुम्ही इतके दिवस जाप करा, मग त्यामध्ये जर आपण शंका ठेवली आणि तो मंत्र इकडे आम्हाला पाठवला म्हणजे आंधळे सरांना पाठवला, याचाच अर्थ काय की तुमचा त्या मंत्रावरती भरोसा नव्हता, तुमचा त्या बांधणीवरती भरोसा नव्हता, तुम्ही त्या ठिकाणी फक्त बघण्यासाठी गेलेले होतात, म्हणून तुम्ही दुसरीकडे चौकशीला सुरुवात केली.
श्रद्धा ठेवावी. आज मुळामध्ये मी तुम्हाला सांगतो, मी कुठल्याही प्रकारच्या कोणाला बांधण्या तयार करून लवकर देत नाही. माझी बांधणी फक्त नारळाची असते, जिच्यावरती माझे काही गुप्त मंत्र आणि काही आमची विधी आहे. त्यामुळे मी देताना बांधणीसाठी फक्त आणि फक्त नारळ देतो. त्यामुळे तनू नेमकी कुठली बांधणी देते किंवा तिच्या बांधणीमध्ये काय असतं हे मला माहीत नाही, किंवा तिला मी बांधणी शिकवलेली नाही. तिला तिची बांधणी तिचे जे पूर्वीचे 4 गुरु असतील त्यांनी शिकवलेली आहे, किंवा ते जे तिच्याकडे मंत्र आहे ते मंत्र तिच्या पूर्वीच्या 4 गुरूंनी तिला शिकवलेले असतील. त्या बांधणीशी, त्या मंत्रांशी आमचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे तिने दिलेली बांधणी योग्य की अयोग्य हे मी कोण ठरवणार, हे मी कसं काय ठरवणार? जेव्हा इथे कॉल करून विचारलं जातं की तिने आम्हाला दिलेली बांधणी योग्य आहे का, तर ही तुम्हाला जी चौकशी करायची ही तुम्ही साक्षात समोरच्या व्यक्तीच्या समोर बसल्यावर थेट त्यालाच केली पाहिजे की तनुताई, तुम्ही आम्हाला जी बांधणी देताय हिच्यामध्ये काय आहे, हिच्यामध्ये कुठलं शास्त्र आहे? जसं मलाही अनेक जण प्रश्न विचारतात की सर, तुम्ही जो नारळ देता या नारळावरती तुम्ही नेमकी कुठली विधी करता, किंवा सर तुम्ही जे आमच्या डोक्यावरती हात ठेवून आमच्यावर कवच टाकता ती कुठली विधी असते, किंवा सर तुम्ही जे आम्हाला व्हायब्रेशन देता ते कुठल्या पद्धतीनुसार देतात? एका व्यक्तीने प्रश्न विचारलेला आहे की तनुताई जे व्हायब्रेशन देतात ते आंधळे सरांचे आहेत का? मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मी व्हायब्रेशन देण्याची परवानगी माझ्या आत्तापर्यंत एवढे 1000च्या वरती शिष्य झाले, कुठल्याही शिष्याला मी व्हायब्रेशन देण्याची परवानगी दिलेली नाही. दुसरा विषय, माझ्या कुठल्याच चेल्याला व्हायब्रेशन देता सुद्धा येत नाही, कारण ते कसे द्यावे हे गुप्त ज्ञान माझ्याजवळ आहे. दुसरा विषय म्हणजे मी माझ्या चेल्यांना कुठल्याही प्रकारच्या बांधण्या करायला शिकवलेलं नाही. स्वतःच्या संरक्षणासाठी, जगाच्या कल्याणासाठी काय करावं, त्यांना उदी, भस्म, अंगारा, लिंबू, पाणी, धागा कसा अभिमंत्रित करून द्यावा हे मी प्रत्येक शिष्याला शिकवलेलं आहे. परंतु धंदा चालण्यासाठी किंवा चेडा, गोटा, भूत, पिशाच यांच्या निवारणासाठी मी कुठल्याही प्रकारच्या बांध्या तयार करायला कुठल्याही चेल्याला शिकवलेलं नाही. त्यामुळे तनू पुणेकरला मी बांधणी शिकवणे किंवा मी तिला व्हायब्रेशन दे म्हणून शिकवणे हा विषय पूर्णतः चुकीचा आहे. ती व्हायब्रेशन कसे देते हे मला सांगता येणार नाही, हे स्वतः ती सांगू शकेल. कदाचित हे व्हायब्रेशन कसे द्यावे हे तिच्या आधीच्या 4 गुरूंनी तिला शिकवलेलं असेल, त्या भरोशावर ती देतही असेल, परंतु माझा त्याच्याशी कुठलाही संबंध नाही. पुढचा विषय म्हणजे या ठिकाणी आणखीन एक प्रश्न उपस्थित झाला की तनू पुणेकर ही आंधळे सरांची अधिकृतरित्या शिष्य म्हणजेच चेली आहे का? तर बघा, या ठिकाणी मी एका शब्दामध्ये सांगायचं तर सांगतो, तनू पुणेकर ही माझी अधिकृतरित्या शिष्य नाही, चेली नाही. तिने माझ्याकडून ज्ञानमाळ घेतलेली नाही, गुरुमंत्र घेतलेला नाही, कानमंत्र घेतलेला नाही, दीक्षा घेतलेली नाही, शपथ घेतलेली नाही. त्यामुळे अधिकृतरित्या तनू पुणेकर ही जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या आमच्या नाथ गादीशी संबंध ठेवून नाही. परंतु हे मी इथे वास्तविकता सांगितली, परंतु मी तिला मुलगी मानलेला आहे, तिने मला वडिलांचा मान दिलेला आहे आणि तिला वेळोवेळी जी जी मदत लागेल ती मदत मी केलेली आहे. म्हणजे तुम्हाला अक्षरशः सांगतो, तिचे आधीचे जे कोणी 4 गुरु झालेले आहे त्या 4 गुरूंनी बऱ्याचशा गोष्टीमध्ये कमतरता ठेवलेली होती. म्हणजे तिच्याकडे गण नव्हता, तिच्याकडे त्या ठिकाणी वेताच्या काठीचा मंत्र नव्हता, तिच्याकडे चौकी बंधनाचा मंत्र नव्हता, स्मशान बंधनाचा मंत्र नव्हता. हे सर्व गुप्त शाबन मंत्र ज्या वेळेला तिने माझ्याकडून कुंजिका स्तोत्राची ऑनलाईन दीक्षा घेतली त्यावेळेला हे सर्व मंत्र मी तिला दिले आणि शिकवले सुद्धा, त्यांची अधिकारी सुद्धा दिली. कारण तिच्याकडे आज 10 लोक जर येत आहेत आणि त्यांना जर फरक पडत असेल तर ज्ञान देताना मला कुठल्याही प्रकारची कसूर वाटत नाही. आणि दुसरा विषय असा असतो की गुरुच्या मांडीवरती बसून कानामध्ये गुरुमंत्र घेतला तरच तो चेला असतो असं नव्हे, तर मानसिकरित्याही कोणी कोणाला गुरु मानू शकतं. जसं बघा, द्रोणाचार्य नावाच्या गुरुकडे अर्जुन हा त्यांचा सख्खा चेला होता आणि एकलव्य याचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता, परंतु एकलव्याने त्या ठिकाणी द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा तयार करून त्याच्या समोर बसून विद्या आत्मसात केली. ही कथा तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना माहिती आहे. तसंच मी या ठिकाणी तनू पुणेकरचं उदाहरण सांगेल. ती भलेही माझ्या मांडीवर बसलेली नाही, गुरुदीक्षा घेतलेली नाही किंवा मी तिला अधिकृतरित्या गादी सुद्धा दिलेली नाही. तिला तिची जी गादी मिळालेली आहे ती तिच्या गुरूंनी दिलेली आहे, जी तिचे 4 गुरु असतील त्या गुरूंनी दिलेली आहे. त्यामुळे आज रोजी ती जर मला गुरुस्थानी मानते तर मला ती शिष्या एवढीच प्रिय आहे. भलेही मी तिला गुरुमंत्र दिलेला नसो, भलेही मी तिला अधिकारी दिलेली नसो, भलेही ती आमच्या जगदंबा देवी संस्थांचा एक भाग नसो, पण ती मला तेवढीच प्रिय आहे, हे या ठिकाणी सर्वांनी नोंद घ्यावी.
आता मग ती जे मुद्दे बोलली त्या मुद्द्यांचा आता मी उहापोह करतो. ती काय म्हणाली की मी माझ्या 4 गुरूंच्या भरोशावरती आहे. तर हे अगदीच खरं आहे ना. बघा, तिचे जे 4 गुरु आहे त्यांनी तिला गादीवरती बसवलं. त्या गुरुपैकीच काही जणांनी तिला साडी नेसायला शिकवलं, काही जणांनी तिला आराधपण दिलं, काही जणांनी तिला काळूबाईचं ज्ञान दिलं. अक्षरशः तुम्हाला सांगतो, काळूबाईचा विषय सुद्धा असा आहे, तिला जो काळूबाईचा मंत्र मिळालेला होता तो तिच्या गुरुकडून मिळालेला मंत्र पूर्णतः चुकीचा होता आणि ह्या चुकीच्या मंत्राचे तिला अनुभव येत नव्हते. तर काळूबाईचा तारक मंत्र कुठला असावा म्हणून तिने मला कॉल केलेला. तर काळूबाईचा मंत्र सुद्धा मी तिला एक शिकवला की बाबा तुझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी हा मंत्र तुझ्याजवळ असू देत. याच्यापासून जर तुझं आध्यात्मिक ज्ञान वाढणार असेल आणि तुझ्या शिष्यांचं ज्ञान वाढणार असेल तर मला त्यामध्ये आनंद आहे. तिने मान्य सुद्धा केलं की नाही, माझ्या आधीच्या 4 गुरूंनी जे मंत्र शिकवले त्यामध्ये मला कुठलेही अनुभव आले नाही, पण तुम्ही जो मला मंत्र शिकवला त्यामध्ये मला अनुभव येत आहे. याशिवाय तिने इथून पुढे काळूबाईचे जे काही दीक्षा दिल्या, तो मी जो मंत्र तिला शिकवला त्याच्या दिल्या, तो विषय पुढे वेगळा. आता मी जो तिला काळूबाईचा मंत्र शिकवलेला आहे तर माझ्याकडे एकूण काळूबाईचे 3 मंत्र आहे, ज्यापैकी एक जो प्रखर महाकाली स्वरूपाचा आहे, एक मंदार वासिनी स्वरूपाचा आहे आणि एक स्मशान कालिका स्वरूपाचा आहे. यापैकी तारक मंत्र म्हणजे मंदार वासिनी, जो सर्वसामान्यांना मी देत असतो, तो मंत्र मी तिला दिलेला. परंतु मी माझ्या शिष्यांना जो काळूबाईचा मंत्र देतो तो महाकाली स्वरूपातील देतो, जो अतिशय उग्र आणि जाज्वल असतो. त्यामुळे जे नितीन घावरे असेल किंवा इतर कोणी असतील जे म्हणत आहे की गुरुजी तुम्ही तिला मांडीवर न घेता ही सर्व ज्ञान दिलं, त्यांना सांगू इच्छितो सर्व ज्ञान दिलेलं नाही. तिला जेवढं गरजेचं होतं मी तेवढं दिलं आणि ती त्यावरती खुश आहे. तिची त्यावर कुठलीही तक्रार नाही. उलट माझ्याकडून जे तिला मिळालं त्याबद्दलच ती उपकार ठेवून आहे. म्हणून तिचा जो पहिला मुद्दा होता की मी 4 गुरूंच्या भरोशावरती आहे, आंधळे सरांच्या भरोशावर नाही, तो अगदीच खरा आहे. कारण ना मी तिला गुरुमंत्र दिलेला आहे, ना बांधणी शिकवलेली आहे, ना मी तिला कुठल्याही प्रकारची उपासना देण्याची अधिकारी दिलेली आहे, ना मी तिला व्हायब्रेशन द्यायचे शिकवलेले आहे. हे सर्व ती तिच्या पहिल्या 4 गुरूंच्या भरोशावरती करते. त्यामुळे तिचा तो पहिला मुद्दा मला मान्य आहे. त्यामध्ये कोणालाही राग येण्याचं कुठलंही कारण नाही. दुसरा विषय म्हणजे या ठिकाणी मला एक सांगावंसं वाटतं, काही जण हे सुद्धा म्हणतील की मग तुम्ही तिला मुलगी मानता, तुम्ही तिला शिष्यासारखी मानता, मग तुम्ही तिला नेमका गुरुमंत्र का दिला नाही, दीक्षा का दिली नाही? त्याचं कारण असं आहे की तनूची सुद्धा खूप इच्छा होती किंवा आहे माझ्याकडून गुरु दीक्षा घेण्याची आणि लिगली माझ्या मांडीवर बसून माझ्याकडून त्या ठिकाणी मंत्र घेण्याची. परंतु प्रॉब्लेम असा आहे की माझा एक नियम आहे, भलेही माझ्याकडे कोणीही व्यक्ती येऊ, त्याचे पहिले 1 गुरु झालेले असो, 2 गुरु झालेले असो, 3 गुरु झालेले असो, परंतु माझ्याकडे येणाऱ्या व्यक्तीचे पहिले गुरु हे सोडल्याशिवाय मी त्याला नवीन माझी दीक्षा देत नाही. ही माझी पहिल्यापासून पद्धत. नाहीतर हल्ली काय व्हायचं, काही व्यक्ती माझ्याकडे असे यायचे जे पहिल्या गुरूंकडे सुद्धा जायचे, दुसऱ्या गुरूंकडे सुद्धा जायचे, आंधळे सरांकडे म्हणजे माझ्याकडे येऊन माझा मंत्र सुद्धा घ्यायचे आणि पुन्हा पहिल्या गुरूंना नेऊन तो मंत्र द्यायचे. अशा पद्धतीनुसार काही घटना पूर्वीच्या काळामध्ये घडल्या. या कारणासाठी मी नियम केलेला आहे, तुम्हाला पहिले 1 गुरु झालेले असो किंवा 4 गुरु झालेले असो, तुम्ही जोपर्यंत त्या गुरूंना सोडून देणार नाही, सोडून देण्याचा अर्थ म्हणजे संगत नव्हे, तुम्ही रोज त्या गुरूंसोबत फिरा, रोज त्यांच्यासोबत जेवा, रोज त्यांच्या घरी जाऊन बसा, परंतु माझ्याकडून गुरु दीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला गुरु म्हणून फक्त आंधळे सरांचंच नाव लावावं लागेल, इतर 4 गुरूंचं नाव मी वापरू देणार नाही. हा माझा नियम आहे. हा उघड नियम आहे, जो सर्वांना माहिती आहे. याशिवाय जो माझा शिष्य असेल त्याच्या देवघरावरती माझा फोटो असावा किंवा त्याच्या घराच्या भिंतीवर माझा फोटो असावा, हा सुद्धा दुसरा नियम आहे. त्यामुळे माझ्या सर्व शिष्यांच्या घरामध्ये माझा फोटो दिसतोच दिसतो. आणि हल्लीच 2 शिष्य असे होते की जे दुसऱ्या गुरूंकडे जाणारे होते. म्हणजे त्यातील एक लिंगायत वाणी समाजाचा शिष्य जो दुसऱ्या कुठल्या तरी मातंगीच्या गुरुच्या नादी लागला आणि त्याच्यासोबत आणखीन 1-2 महिला आणि पुरुष तेही मातंगीच्या गुरुच्या नादी लागले आणि त्यांनी तसले काही फोटो पोस्ट केले, इकडे तिकडे व्हायरल केले. मी जाहीररित्या त्या तिघांची माझ्या शिष्यमंडळातून हकालपट्टी केलेली आहे. त्यांच्या देवघरावरती तुम्हाला माझा फोटो किंवा त्यांच्या घरामध्ये माझा फोटो दिसणार नाही. कारण माझा नियम आहे, मी माझ्या परशुराम नानांचा शाक्त पंथाचा गुरु माझा एकच आहे. सुभाषचंद्र सरस्वती हे माझे शिवपंथाचे गुरु, परंतु शिवपंथाचे ते एकच आहे. आणि नाथपंथाचे माझे गुरु माझे आजोबा किसननाथ गुणाजीनाथ घुगे हे सुद्धा एकच आहे. म्हणजे मी 3 गुरु केले, परंतु ते एकेका पंथाचे एकच केले. शाक्त पंथाचे 2 गुरु, नाथपंथाचे 2 गुरु, शिवपंथाचे 2 गुरु असं केलेलं नाही. आता इथे तनूला गुरुमंत्र देत असताना प्रॉब्लेम किंवा अडचण नेमकी माझी अशी होते की तिने आधी जे 4 गुरु केलेले आहे, या 4 गुरुपैकी 1 गुरु तिचे काळूबाईचे आहे,
एक गुरु तिचे तुळजाभवानीचे आहे आणि 2 गुरु तिचे त्या ठिकाणी किन्नर समुदायाचे नायक आहेत. म्हणजेच काय, किन्नर समुदायामध्ये ज्या व्यक्तीकडे नायकत्व असतं, म्हणजेच किन्नर लोकांची गादी असते, अशा व्यक्तींना तिने गुरु केलेलं आहे. किन्नर समुदायाचा एक नियम असा आहे की जो व्यक्ती नायकाकडून गुरुमंत्र घेतो, म्हणजेच किन्नरांच्या मोठ्या महंतांकडून गुरुमंत्र घेतो, त्याला इतर कितीही गुरु करायला त्यांची मनाई नसते, परंतु सर्वात प्रथम मान हा त्यांनाच द्यावा लागतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने किन्नरांच्या महंताकडून म्हणजे नायकाकडून जर गुरुमंत्र घेतला, त्याने भले नंतर 10 गुरु करोत, त्याला ते नायक किन्नरांचे महंत अडवणार नाही, परंतु 10 जणांच्या आधी अग्रमान प्रथम मान ते स्वतःला घेतात. आणि जे मला मान्य नाही, माझा नियम आहे, माझ्याकडून गुरुदीक्षा घेतली तो चेला मलाच शरण असला पाहिजे. याला कोणी गर्व म्हणो, याला कोणी हट्टीपणा म्हणो, याला कोणी अप्पलपोटेपणा म्हणो, जे आहे ते आहे. कारण मी माझ्या जवळील गुप्त ज्ञान देतो, माझ्या काळजाचे तोडून मंत्रविद्या शिकवतो, त्यांच्यासाठी व्हायब्रेशन देतो, प्रार्थना करतो आणि जन्मभरासाठी समोरच्या चेल्याची जबाबदारी स्वीकारतो. मी जर एवढी गोष्ट करत असेल तर माझा हा नियम माझ्या ठिकाणी अगदीच योग्य आहे. मला डबल ढोलकी म्हणजे 3 ठिकाणी 4 ठिकाणी हात मारणारे व्यक्ती चेले म्हणून नको. आता इथे जर मी तनू पुणेकरला गुरुदीक्षा दिली तर अडचण अशी होईल की तिला तिचे भलेही आराधपणाचे गुरु सोडता येतील किंवा ती सोडेल, परंतु जे 2 गुरु तिने किन्नर समुदायाचे केले त्यांना ती सोडू शकत नाही आणि तिने सोडू सुद्धा नाही. कारण ती जे साडी नेसते, आज ती जे काही यल्लम्माची किंवा इतर देवीची जगदंबेची सेवा करते, या किन्नर समुदायामध्ये ती ताठ मानेने वावरते, हे सर्व ती किन्नर महंतांच्या म्हणजेच त्या नायकाच्या भरोशावरती करते. त्यामुळे मी तिला माझं शिष्यत्व देऊन तिच्यावरती कुठलंही संकट आणू इच्छित नाही, तिला धर्मपेचामध्ये पाडू इच्छित नाही आणि तिची अडकित्यामध्ये सुपारी किंवा इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती मला करायची नाही. या कारणासाठी मी तनूला सांगितलेलं आहे की तू मला शिष्येसारखीच आहे. तुला मरेपर्यंत सुद्धा आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा अडचण येईल, जी जी मदत लागेल, जे जे ज्ञान लागेल, तू मला विचारू शकतेस, परंतु अधिकृतरित्या मी तुला माझं शिष्यत्व देणार नाही, कारण त्यामध्ये तुझी कोंडी व्हायला नको. आणि हे मुद्दे तिला सुद्धा पटतात आणि त्यामुळेच तिने ते मान्य केलं. आणि तिच्या मनाचं मोठेपण आहे की ती माझी अधिकृतरित्या शिष्य नसताना सुद्धा तिच्या पहिल्या 4 गुरूंच्या सोबत ती 5वा गुरु म्हणून माझं नाव घेते. एवढंच काय, तर तिने माझा फोटो तिच्या देवघरावर लावण्यासाठी मागितला सुद्धा होता, परंतु मी तिला सांगितलं की नाही, तू जर माझा फोटो त्या ठिकाणी लावला तर तुझ्या आधीच्या 4 गुरूंना तुझा राग येईल, त्यामुळे तू माझा फोटो लावू नको. आता एवढे सर्व मुद्दे या ठिकाणी मी स्पष्ट करत आहे. याचं कारण काय, माझ्या ज्या कोण्या शिष्यांना तिचा राग आलेला आहे त्यांच्या लक्षात आलं असेल की अधिकृतरित्या ती माझी शिष्य नसल्यामुळे ती जे जे बोलली ते रागाच्या भरात बोलली, पण ते अगदी खरं बोलली. तिचे खरोखर पहिले 4 गुरु झालेले आहे. ती लोकांना ज्या बांधण्या देते, जे व्हायब्रेशन देते किंवा जे काही ती मंत्र देते ते पहिल्या गुरूंचे देते. त्यामध्ये माझा कुठलाही सहभाग नाही, त्यामध्ये माझा कुठलाही मंत्र नाही, त्यामध्ये माझं कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही. दुसरा विषय म्हणजे मी जे तिला शाबर मंत्र शिकवले आणि जे काही इतर ज्ञान दिलं किंवा शरीर रक्षणाचे काही मंत्र शिकवले, हे सर्व मंत्र, हे सर्व तंत्र त्या ठिकाणी मी तिला स्वतःसाठी वापरायला दिलेले आहे. त्यामुळे ती ते कोणालाही सार्वजनिक करत नाही. पुढचा विषय म्हणजे एका व्यक्तीचा फोन आला होता. ती व्यक्ती मुंबईची होती. तिचा फोन सिद्धांतला आला आणि सिद्धांत सेवेकऱ्याजवळ ती व्यक्ती म्हणाली की तनुताई, त्या ठिकाणी जे काही यंत्र देतात ते यंत्र सिद्ध आहेत का? मुळामध्ये मला एक प्रश्न या ठिकाणी विचारावासा वाटतो समोरच्या व्यक्तीला. तुमचा जर तिच्या यंत्रांवरती भरोसा नाही तर मग तुम्ही आम्हाला कॉल करून विचारताय, याचाच अर्थ तुम्ही अश्रद्ध व्यक्ती आहात, म्हणजेच तुम्ही अभक्त आहात, म्हणजेच काय, तर तुम्ही नास्तिकवादी व्यक्ती आहात. जर तुमचा त्या यंत्रावरती, त्या बांधणीवरती, त्या मंत्रावरती भरोसा नाही, आम्हाला विचारून काय होणार? आणि मी जरी सांगितलं की ते मंत्र किंवा ते यंत्र चुकीचे आहे तरी तुम्ही तिला नाव ठेवणार, मी म्हटलं ते योग्य आहे तरी तुम्ही तिच्यासोबत मला सुद्धा नाव ठेवणार. आणि मुळामध्ये राहिला विषय यंत्रांचा, तर सर्वांना कल्पना आहे की जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा येथे कुठल्याही प्रकारचं यंत्र सिद्ध करून दिल्या जात नाही. यंत्रसिद्धीवरती वैयक्तिकरित्या माझा भरोसा नाही, कारण कलियुगामध्ये सर्व प्रकारचे तंत्र, मंत्र, यंत्र, ग्रंथ हे भगवान खुद्द महादेवाने किलित करून ठेवलेले आहे, म्हणजेच त्यांना कुलूप लावलेलं आहे. आणि
त्यांना सिद्ध करण्याची क्रिया अतिशय जटिल आहे. कुठल्याही प्रकारचे स्तोत्र मंत्राने ते लवकर सिद्ध होत नाही. याचा अर्थ असा बिलकुलच नाही की सिद्धच होत नाही, होतात, परंतु क्लिष्ट प्रोसेस असते. त्यामुळे मी कुठल्याही प्रकारे यंत्र देण्याच्या भानगडीमध्ये अजिबातच नसतो किंवा माझे कुठलेही शिष्य कुठल्याही प्रकारचे यंत्र वाटत नाहीत, देत नाहीत. तनू जे काही यंत्र देते ते तिला गुरूंनी शिकवलेलं असावं, तिच्या गुरूंनी त्याचं तिला ज्ञान दिलेलं असावं. त्या ज्ञानाच्या भरोश्यावरती ती कार्य पुढे चालवून राहिली. त्यामुळे तिच्या बोलण्याचा कोणीही राग आणू नये. शिवाय तिच्या आणि माझ्या नात्यामध्ये कुठलीही फाट पडलेली नाहीये, कुठलाही दुरावा नाही आहे. उलट तिचा दररोज मला जय जगदंबाचा व्हॉट्सअपवरती मेसेज असतो, तो आज सकाळी सुद्धा आलेला आहे, काल सुद्धा होता. पुढचा विषय म्हणजे या ठिकाणी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. आता तिला थुकरट कमेंट करणाऱ्या आणि तिचं वरती काहीतरी चरित्रहीन करण्यासाठी जे काही हा व्यक्ती आहे, जो कोणी तिच्या हात धुवून मागे लागलाय, जो 3-3 फेक अकाउंट बनवतो, कधी त्यावरती खंडोबाचा फोटो लावतो, कधी त्यावरती दुसरा फोटो लावतो, कधी तिसरा फोटो लावतो. ह्या फेक अकाउंट करणाऱ्या व्यक्तीला किंवा याच्यासारख्या इतर व्यक्तींना मला सांगायचं आहे, तनू ही किन्नर समुदायातील व्यक्ती आहे, तिला आपण सपोर्ट केला पाहिजे. आज तिच्या घरची परिस्थिती मला माहिती आहे. तिच्या आई वडिलांचा ती एकुलता एक आधार आहे. आज त्या म्हातार वयामध्ये त्या आई वडिलांना तनूशिवाय इतर कोणीही वाली नाही आणि ती मुलगी आज स्वतःच्या कष्टावरती देवघर चालवते. ती इतर किन्नरांसारखी चौकामध्ये जाऊन टाळ्या वाजवून त्या ठिकाणी रोकड गोळा करू शकली असती, तिने टोल मागितले असते, तिने गाड्या मागितल्या असत्या, परंतु तिने स्वाभिमानाचा स्वतःचा मार्ग स्वीकारला. कुठल्याही प्रकारे ती टाळ्या वाजवायला जात नाही, उलट ती टाळ्या वाजवण्याच्या विरोधामध्ये कार्य करते. किन्नर समुदायाला वरती आणण्यासाठीची जी धडपड आहे, तिचे विचार आहे आणि अंबाबाईच्या नावाने जर ती 4 पैसे कमावते तर यामध्ये ती समोरच्याला पूर्ण वेळ सुद्धा देते. म्हणजे समोरचीच व्यक्ती सांगत होते की तिने आम्हाला अर्धा तास पाऊण तास दिला, म्हणजे तुम्ही मान्य करताय तिने जी काही थोडीफार रक्कम घेतली, अहो तेवढी रक्कम अगदी न्यून आहे. समोरची व्यक्ती जर तुम्हाला अर्धा पाऊण तासाचा वेळ देते, बांधणी तयार करून देते, तुमच्यासाठी प्रार्थना करते, तुम्हाला कसले तरी मंत्र सांगते, मग तुम्ही त्या व्यक्तीचे उपकार मानले पाहिजे, तिला सपोर्ट केला पाहिजे, तिच्या पाठीमागं आपण भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. आणि मी तिला सपोर्ट करतो, तिच्या पाठीशी उभा राहतो. ती माझी शिष्य नसून सुद्धा मी तिच्याबद्दल प्रेमळ बोलतो, हे मी उपकार केलेले नाही. एक भारताचा सुजाण नागरिक म्हणून आणि एक गादीधारक म्हणून एवढं मोठं मन मला ठेवावंच लागतं, तेच मी तिच्याबद्दल ठेवलेलं आहे. त्यामुळे मी सांगतो, अशा प्रकारच्या वाईट कमेंट कृपा करून तिला टाकू नका, ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण माणसाचं मन दुखतं. आज जर किन्नरांचा आशीर्वाद घेतला तर चांगलं होतं, किन्नरांचा टळटळाट घेतला तर वाईट सुद्धा होतं. कारण जगदंबा स्वतः किन्नरांच्या सोबत आहे. आई सप्तशृंगीने किन्नरांना पायाशी स्थान दिलं, यल्लम्मा रेणुकेने किन्नरांना स्थान दिलं, त्या ठिकाणी असणाऱ्या मातंगीने किन्नरांना स्थान दिलं, बहुचरा मातेने किन्नरांना स्थान दिलं. अशा पद्धतीनुसार या देवी देवतांनी ज्यांना पायाशी स्थान दिलं, अशा ह्या किन्नरांचा अपमान सुद्धा आपल्या हातून घडू नये, एवढी या ठिकाणी मी आवाहन करू इच्छितो. दुसरा विषय म्हणजे कोणीही असं समजू नये की तनू एकटी पडलेली आहे. भलेही ती माझी चेली नसो, माझी शिष्य नसो, भलेही मी तिला अधिकृतरित्या माझी गादी दिलेली नसो किंवा तिला त्या ठिकाणी अधिकारी दिलेली नसो, भलेही तिचे पहिले 4 गुरु असो, पण मी उघड सांगतो, तिच्या 4 गुरूंचा तिला असणारा त्या ठिकाणचा सपोर्ट हा 10% होता. एकट्या माझा सपोर्ट हा 90% होता. कारण मी तिला मुलगी मानलेला आहे आणि गुरु शिष्यापेक्षा, चेला आणि गुरुपेक्षा वस्ताद आणि समोरच्या असणाऱ्या ज्ञान धारण करणाऱ्या व्यक्तीपेक्षा बाप लेकीचं नातं मोठं असतं आणि हे बाप लेकीचं नातंच मी तिच्यासोबत लावलेलं आहे. त्यामुळे ती जे काही बोलली, जे काही ती व्यक्त झाली, हे रागाच्या भरामध्ये व्यक्त झाली, तेवढं व्यक्त व्हायला नको होतं, हे सुद्धा खरं आहे. परंतु आपण तिच्या जागी उभं राहून पाहावं, सर्व गोष्टींची सत्यता आपल्याला पटेल, एवढं या ठिकाणी मी सर्व स्पष्टीकरण देत आहे. आणि याशिवाय तनूकडे गेलेल्या कोण्याही व्यक्तीने इथून पुढे जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजाशी संपर्क साधू नये. तिने तुम्हाला कुठली बांधणी दिली, कुठला मंत्र दिला किंवा तिने तुम्हाला काय उपाय सांगितला, हा तिच्या ज्ञानावरती अवलंबून आहे. आम्हाला सांगून विनाकारण तिचा माघारी अपमान करू नये. परंतु एवढं सांगतो, ती जे काही मंत्र देते, साधना देते, तोडगे देते, बांधण्या देते, त्या मी शिकवलेल्या नाही, ते मंत्र माझे नाही. तशा कुठल्याही प्रकारचा माझा त्याच्याशी संबंध नाही. बाप लेकीचं नातं हे प्रेमाचं आहे, ते शेवटपर्यंत राहणार आहे. आणि जेव्हा जेव्हा तिच्यावरती संकट येईल किंवा ती संकटात असेल किंवा तिच्या कोणी विरोधात जाईल, तेव्हा तिचे 4 गुरु समोर येतील की नाही मला माहित नाही, पण सर्वात प्रथम समोर येऊन त्या व्यक्तीला त्या ठिकाणी धिक्कार करणारा आणि त्याला जाब विचारणारा व्यक्ती मी असेल. कारण मी तिला मुलगी मानलेला आहे. माझ्या मुलीचा अपमान मी सहन करणार नाही. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.